भारतीय अध्यात्मात संगीताला एवढं मोठं स्थान का आहे? भारतीय संस्कृतीत संगीताला केवळ कला म्हणून पाहिलं जात नाही. ते एक आध्यात्मिक साधना मानलं जातं. भारतातील अनेक संत, तत्वज्ञ आणि योगी यांनी संगीताला आत्म्याशी संवाद साधण्याचा मार्ग मानलाय. म्हणूनच भारतीय परंपरेत संगीत हे केवळ मनोरंजन नसून मनशुद्धी, भक्ती आणि आत्मज्ञानाकडे नेणारा मार्ग आहे. भारतीय तत्वज्ञानात एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे नाद ब्रह्म. याचा अर्थ असा की संपूर्ण सृष्टी ही नादातून किंवा ध्वनीतून निर्माण झालीये. विश्वाच्या आरंभी जो मूलध्वनी होता त्याला भारतीय परंपरेत ओम असे म्हटले जाते. हा ध्वनी केवळ धार्मिक प्रतीक नसून तो सृष्टीच्या मूल कंपनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे भारतीय अध्यात्मानुसार संगीत म्हणजे त्या विश्वनादाशी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आहे. भारतातील संत परंपरेने संगीताला भक्तीचा सर्वात प्रभावी मार्ग मानले. महाराष्ट्रातील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तसेच उत्तर भारतातील मीराबाई आणि तुलसीदास यांनी आपल्या रचनांमधून भक्ती आणि संगीत यांचा सुंदर संगम घडवला. त्यांनी अभंग, भजन आणि कीर्तनांच्या माध्यमातून लोकांना अध्यात्माची ओळख करून दिली. त्यांच्या मते जेव्हा मनुष्य संगीतामध्ये तल्लीन होतो तेव्हा त्याचा अहंकार कमी होतो आणि मन अधिक शांत व निर्मळ होते. भारतीय शास्त्रीय संगीतातील राग ही संकल्पना देखील अत्यंत अद्वितीय आहे. प्रत्येक राग विशिष्ट भावना निर्माण करतो. उदाहरणार्थ, सकाळच्या वेळी गायला जाणारा राग भैरव गंभीरता आणि शांततेची अनुभूती देतो, तर संध्याकाळचा राग यमन भक्ती आणि प्रेमाची भावना जागवतो. यावरून भारतीय संगीतशास्त्र मानते की संगीत हे मनावर खोल परिणाम करणारे माध्यम आहे. मनाची अवस्था बदलण्याची क्षमता संगीतामध्ये आहे. योग आणि ध्यान परंपरेत देखील संगीताला महत्त्वाचे स्थान आहे. अनेक साधना पद्धतींमध्ये मंत्रोच्चार, भजन किंवा कीर्तनाचा वापर केला जातो, कारण ध्वनी आणि लय मनाला एका बिंदूवर केंद्रित करण्यास मदत करतात. जेव्हा मन एकाग्र होते तेव्हा ध्यान अधिक सुलभ होते. त्यामुळे संगीत हे ध्यानाकडे नेणारा एक पूल ठरतो. इतिहासात असे अनेक उदाहरणे आहेत की जिथे संगीताला आध्यात्मिक शक्ती मानली गेली. भारतीय परंपरेत तानसेन यांच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. त्यांनी राग दीपक गायल्यावर दिवे पेटले किंवा राग मेघ मल्हार गायल्यावर पाऊस पडला अशा कथा प्रसिद्ध आहेत. या कथा ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नसल्या तरी त्या भारतीय समाजात संगीताला दिलेल्या आध्यात्मिक स्थानाचे प्रतीक आहेत. भारतीय समाजात संगीताचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सामूहिक अनुभव निर्माण करते. भजन, कीर्तन किंवा वारकरी परंपरेतील अभंग गायन हे केवळ वैयक्तिक साधना नसून सामूहिक आध्यात्मिक अनुभव असतो. जेव्हा अनेक लोक एकत्र येऊन भक्तिगीत गातात तेव्हा त्या वातावरणात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे संगीत समाजाला एकत्र आणण्याचे काम देखील करते. आधुनिक विज्ञान देखील आता संगीताच्या परिणामांचा अभ्यास करत आहे. मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सच्या संशोधनानुसार संगीतामुळे ताण कमी होतो, मन शांत होते आणि भावनिक संतुलन सुधारते. त्यामुळे आज अनेक ठिकाणी म्युझिक थेरपी वापरली जाते. भारतीय परंपरेने हजारो वर्षापूर्वीच संगीताच्या या प्रभावाची जाणीव केली होती. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात संगीताचे महत्त्व अधिक वाढले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे माणूस मानसिक ताण, एकाकीपणा आणि अस्वस्थतेचा अनुभव घेतो. अशा परिस्थितीत संगीत मनाला आधार देऊ शकते. काही वेळ शांत संगीत ऐकणे किंवा स्वतः गाणे म्हणणे यामुळे मन हलके होते आणि भावनिक संतुलन मिळते. भारतीय अध्यात्माचा मुख्य संदेश असा आहे की संगीत हे केवळ बाह्य स्वरांचे संयोजन नाही, ते आत्म्याशी संवाद साधण्याचे साधन आहे. जेव्हा माणूस संगीतामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो तेव्हा तो काही क्षणांसाठी स्वतःला विसरतो. त्या क्षणी मन, भावना आणि चेतना यांचा एक अद्वितीय अनुभव निर्माण होतो. भारतीय परंपरेनुसार तो अनुभवच आध्यात्मिकतेच्या जवळ नेणारा असतो. शेवटी असे म्हणता येईल की भारतीय संस्कृतीत संगीताला एवढे मोठे स्थान मिळण्याचे कारण म्हणजे ते मन, समाज आणि अध्यात्म
या तिन्ही स्तरांना जोडते. ते मनाला शांत करते, समाजाला एकत्र आणते आणि आत्म्याला विश्वाशी जोडण्याचा अनुभव देते. म्हणूनच भारतीय परंपरा सांगते की संगीत ही केवळ कला नाही, तर ती आत्म्याची भाषा आहे.